उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या गैरकृत्याचं प्रायश्चित घेतलं आणि यापुढे लूटमार आणि माफियागिरी न करण्याचा संकल्प केला। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना महायुतीत घेतील असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केले। भाजपसोबत पुन्हा यायचं असेल तर उद्धव ठाकरे यांना मुस्लिम लांगुलचालन सोडून पुन्हा हिंदुत्ववादी विचारसरणी स्वीकारावी लागेल असेही सोमय्या यांनी म्हटले। यावेळी किरीट सोमय्या यांना भाजपने आधी आरोप केलेल्या आणि नंतर पक्षात घेऊन पवित्र केलेल्या नेत्यांविषयीची भूमिका विचारण्यात आली। त्यावर किरीट सोमय्या यांनी म्हटले की भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना आम्ही पक्षात घेतले ही बाब मला मान्य आहे, पण राजकारणात व्यापक हितासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात त्या अपरिहार्य असतात अशी भूमिका किरीट सोमय्या यांनी मांडली। घोटाळेबाज आणि बदमाशांच्या शेजारी बसावं लागते या संदर्भात रोज प्रश्न पडतो असंही ते म्हणाले आहेत।